नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन हे दोघ जणही नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. त्याचबरोबर आता सायलीला नवीन वर्षाचा एक मोठा धमाका, एक मोठी गुड न्यूज देण्यासाठी अर्जुन स्वतः आता मधुभाऊंना हॉस्पिटलमधून घरी घेऊन येणार आहे. जेव्हा मधुभाऊ हे आता घरी येणार आहेत त्यावेळेला मात्र सगळ्या प्रश्नांची उलगडा आता होणार आहे. म्हणजे सगळ्या सत्याचा उलगडा आपल्या समोर होताना दिसणार आहे. नेमकी प्रिया ही कशा प्रकारे सुभेदारांना फसवते आणि प्रतिमा आणि रविराज हे सायलीचे आईवडील आहेत हे जेव हा आता मधुभाऊ हे सायलीला सगळ्यांसमोर सांगणार. तेव्हा नेमकं पुढे काय घडणार हे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायली ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी म्हणजेच 2025 वर्ष हे मागे सारून चांगल्या आठवून वाईट आठवणींचा भूतकाळ विसरून चांगल्या आठवणी तयार करण्यासाठी सगळ्या कुटुंबाला घेऊन आनंदात आहे. परंतु इथे सुमनच मात्र वेगळंच सुरू आहे. ते म्हणजे सुमन आता नागराजच्या पाठलाग करत तिथे त्या महिपच्या गॅरेजपर्यंत पोहोचलेली आहे आणि सुमनवरती एक भयानक संकट आता ओढवले. सुमन आता नागराजच्या कशाड्यात सापडली आहे, कारण की किती काही झालं तरी सुमनला आता वाचणं हे अशक्य आहे. परंतु अर्जुनला आणि सायलीला याची काहीही कल्पना नाही. ते दोघेही खूप जास्त आनंदात आहेत आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खूप खुश आहेत. तर अर्जुन आता ठरवतो की बायकोला खुश करायचे म्हणजे मधुभाऊ कित्येक दिवसापासून सायली या ठिकाणी मधुभाऊ असले तर किती खुश असते, मी असाच विचार करत असते. परंतु अर्जुन आता ठरवतो की सायलीला मधुभाऊ यायला हवे आहेत ना, तर मी नक्की मधुभाऊंना घेऊन येईन. आता सायली ही घरी मधुभाऊंचा विचार करत असते. खरं तर तिला आज मधुभाऊंची खूप आठवण येत असते. म्हणजे कितीही काही झालं तरीही माझे मधुभाऊ प्रत्येक सुखादुखात माझ्यासोबत असतात आणि गेल्या वर्षीच सगळ्यात मोठं दुःख म्हणजे मधुभाऊ केसमध्ये अडकणं आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे माझे मधुभाऊ निर्दोष सुटणं हे सारखं सायलीला आठवत असतं. ते म्हणजे की मधुभाऊ यावर्षी निर्दोष सुटले होते आणि साक्षीला महिपला शिक्षा झाली होती. पण माझे मधुभाऊ दुसऱ्यात कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकले. माझे मधुभाऊ कधी कोमातून बाहेर येतील याचा विचार आता सायलीचा सुरू असतो. परंतु ती ठरवते की काही झालं तरी कोणाला काही दाखवून द्यायचं नाही, कारण अस्मितासाठी सगळ्यांनी आनंदी राहायचे असं तिने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी ती सगळ्या बाजूने प्रयत्न करत असते. परंतु अर्जुनने ठरवलेलं असतं की माझ्या बायकोला ती सगळं जे घर आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करते अस्मिताईसाठी इतकी झगडते ना, तर तिच्यासाठी काहीतरी आनंदाची बातमी हवीच. म्हणजे तिच्यासाठी मला काहीतरी करायलाच हवे असं अर्जुन ठरवतो. आणि त्याला कळतं की सायली आज मधुभाऊंची खूप जास्त आठवण काढत आहे. म्हणून आता अर्जुन हा हॉस्पिटलमध्ये जातो आणि डॉक्टरांशी बोलणं झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की मधुभाऊंची तब्येत हळूहळू सुधारते आहे आणि घरी आपल्या माणसांच्या सानिध्यात राहून मधुभाऊ लवकर बरे होतील. म्हणूनच आता अर्जुन हा सगळा प्रोग्राम सुरू असताना एक मोठा धमाका करणार असतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तो आता मधुभाऊंनाच घरी घेऊन येणार असतो. आणि जेव्हा अर्जुन हा मधुभाऊंना दरवाजात घेऊन येतो तेव्हा मात्र सगळे जण अगदी थक्क होतात. सायलीला त्यांना पाहून तर खूप आनंद होतो. पण इथे प्रिया म्हणते की काय हा म्हातारा इथे कसा काय आला, हा तर कोमामध्ये होता ना, मग इथे आला कसा हा म्हातारा, असा विचार तिच्या डोक्यात येतो. जर या म्हाताऱ्याने काही खरं सांगून टाकलं तर मग आपलं काही खैर नाही असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. एकदा बघते आणि विचार करते की बघूया हे मधुभाऊ काय करतायत, म्हणजे बोलतायत की नाही. परंतु तिच्या लक्षात येतं की मधुभाऊ अजूनही बोलत नाहीत. नंतर मग मधुभाऊ आल्याबरोबर सायली खूप खुश होते आणि म्हणते की
मधुभाऊ तुम्ही असं म्हणून ती आता आनंदाने अगदी बागडू लागते समोर मधुभाऊंना पाहिल्यावरती. आता ती म्हणते की मधुभाऊ आणि अशी हाक मारून त्यांना जाऊन ती मिठी मारते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊंचे अजूनही तब्येत जरा डाऊन आहे, म्हणजेच त्यांना अजूनही बोलता येत नाही, परंतु डॉक्टरांशी अगदी व्यवस्थितपणे व्हॅलिड परमिशन घेऊन मी मधुभाऊंना इथे घेऊन आलोय. तेव्हा सायलीला खरंतर वाईट वाटतं. एका प्रसंगी तिला असं वाटतं की माझे मधुभाऊ बरे झाले आणि माझे मधुभाऊ आता माझ्याशी येऊन गप्पा मारतील, परंतु अर्जुन सायलीला सांगतो की सायली ॲक्च्युली असा प्रॉब्लेम झालेला आहे की मी त्यांना घरी आणलं कारण की त्यांच्या तब्येतीत मला कमालीची सुधारणा होताना दिसते. डॉक्टरही म्हणाले की तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि आपल्या आवडत्या माणसांच्या सानिध्यात कदाचित ते बोलू लागतील, कदाचित ते आणखी व्यवस्थित रिएक्ट करतील, म्हणूनच मी त्यांना घरी घेऊन आलो, असं आता अर्जुन हा सायलीला बोलून दाखवतो. तेव्हा मग सायली आणि बाकीचे घरातले म्हणतात की बरं झालं अर्जुन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपली सायली आपल्यासाठी किती करत होती, पण आज तू तिच्यासाठी राहिलास उभा, खरंच खूप बरं झालं. आता सायली जाऊन मधुभाऊंना मिठी मारते आणि मधुभाऊ आता फक्त तिच्या हातात ठेवतात, बाकी काहीही हालचाल त्यांची होत नसते. सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही त्रास करून घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही आता तुमच्या माणसांच्या सानिध्यात आहात, त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही. व्यवस्थित आराम करायचे, व्यवस्थित खायचे, गोळ्या वगैरे नीट घ्यायच्यात आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल अशी माझी खात्री आहे. तेव्हा मग आता मधुभाऊ हे अर्जुनच्या हातावर हात ठेवतात, म्हणजे निदान हातांची तरी मोमेंट मधुभाऊंना करता येत असते. हे पाहून सायली आणि अर्जुन दोघेही थक्क होतात, म्हणजे पहिलीच प्रचिती घरी आणल्या त्यांना अशी आलेली असते की मधुभाऊ घरी आल्या आल्या हात हलवायला सुरुवात करतात. सायली म्हणते की अर्जुन सर खरंच खूप बरं झालं तुम्ही मधुभाऊंना इथे घेऊन आलात. आता बघा हळूहळू मी मधुभाऊंना कसं बरं करते, ते मधुभाऊंची अगदी व्यवस्थित काळजी घेईन मी, त्यांना काय हो नको त्यांचे गोळ्या औषधं खाणं पिणं सगळं पत्ते पाणी अगदी व्यवस्थित बघेन मी, म्हणजे लवकरात लवकर मधुभाऊ बरे झाले पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांशी हसत खेळत बोलले पाहिजेत. तेव्हा मग रविराज आणि प्रतिमा म्हणतात की हो सायली बाळा तू नको काळजी करूस, असंच होईल, तू म्हणतेस ना तसंच होईल. नवीन वर्षाचा संकल्पट करूया आपण सगळे की मधुभाऊ लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत आणि त्यांना बोलता आलं पाहिजे. तेव्हा मग त्या दोघांच्याही तो उत्साह पाहून सायलीलाही खूप बरं वाटतं, म्हणजे प्रतिमा त्या आणि रविराज काका दोघंही जरीही अशा प्रकारचे नाते असले तरी एखाद्या आई बाबासारखे प्रत्येक वेळेला सायलीच्या पाठी खंबीरपणे उभी असतात. आता अर्जुन सायलीला विचारतो की सायली तुला कसं वाटल बायको हे गिफ्ट. तेव्हा सायली आता खूपच खुश होते आणि म्हणते की मला तर आनंद झाला आहे की मधुभाऊ परत आले, पण त्यांना लवकरात लवकर मला बोलत करायचं आहे. सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद मधुभाऊंना पाहून ओसंडून वाहत असतो. जे काही डॉक्टरने पत्तेपाणी सांगितलेलं असतं ते सगळं मधुभाऊंच्या बाबतीत पाळायचं असतं. आता सायली ही मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्ही इथे बसा, आराम करा, म्हणजे तुम्हाला त्रास तर होत नाही ना. तेव्हा मग मधुभाऊ काहीच बोलत नाही आणि मधुभाऊंचे फक्त आता डोळ्यांनी उघडझाप सुरू असते. आता मधुभाऊ आलेले पाहून सायलीला तर आनंद झालेला असतो, परंतु अस्मिताच्या बाबतीत कल्पना जराशी नाराज असते, कारण अस्मिता ही तिच्या चेहऱ्यावरचा खरतर दुःख लपवत असते. पण सगळं काही व्यवस्थित होईल अशी आशा कुठेतरी त्यांच्या मनाला असते. आता मधुभाऊ हे तिथेच बसतात आणि त्याच वेळेला सगळे जण त्यांच्या बाजूने घोळका करून असतात, म्हणजे मधुभाऊंना बोलत करण्यासाठी सगळ्यांचा खरंतर प्रयत्न सुरू असतो. तेव्हा आता मधुभाऊ हे कशा प्रकारे बोलतात, काय बोलतात याची सगळ्यांकडे नजर, याच्याकडे सगळ्यांची आता नजर लागलेली असते. तेव्हा मग प्रिया म्हणते की यांना काय गरज पडलीये या म्हातायाला बोलायला लावण्याची, म्हणजे
मला कळतच नाहीये. हा जर म्हातारा बोलायला लागला तर मग काय होईल यांनाही माहीत नाहीये. माझं पूर्ण पितळ उघड पडेल. जर हा मधुभाऊ बोलला ना तर माझी वाटच लागली म्हणून समजायचं, कारण की याला माहीत पडलं होतं की सायलीचे आई बाबा खरे कोण आहेत. आणि जर हा काही बोलला तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मधुभाऊ काही बोलायला जाणार तेवढ्यातच त्यांना थोडं चक्कर आल्यासारखं वाटतं, म्हणून अर्जुन हा त्यांना खाली बसवतो आणि म्हणतो की प्लीज मधुभाऊ, तुम्ही तुमच्या पायावरून वगैरे जोर देऊ नका, कारण की तुमची तब्येत अजूनही नाजूक आहे आणि अशा परिस्थितीत तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून आता पटकन सायली ही मधुभाऊंजवळ जाते आणि त्यांना खाली बसायला मदत करते. तेव्हा मग आता सायली ही असं करत असताना प्रिया सगळ्यांना ओरडते की तुम्हाला कळते का, ते अजूनही कोमा पेशंट आहेत, त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना फोर्स करू नका काहीही बोलण्यासाठी वगैरे, कारण त्यांची तब्येत ही जास्त महत्वाची आहे आणि तुम्ही प्लीज त्यांना कोणत्याही प्रकारचा असा त्रास होईल असं वागू नका. सायली ही प्रियाकडे बघून आता रागवत असते, कारण की अचानकच प्रियाला या मधुभाऊंचा पुळका कसा काय आला असा प्रश्न सायलीला पडलेला असतो. त्यामुळे सायली पुढे काहीही जास्तीच बोलत नाही. मग त्यानंतर सगळेजण छान गेम्स खेळत बसलेले असतात. त्याच वेळेला मधुभाऊंना खरंतर मनातून असं वाटत असतं की आता मी माझ्या साहू बाळाला सगळं काही सांगू, सगळ्यांना ओरडून सांगू की माझ्या साहू बाळाचे आईवडील कोण आहेत. माझ्या साहू बाळाचे आईवडील हे इथेच आहेत. रविराज आणि प्रतिमा हे दोघजण तिचे आईवडील आहेत. हे खरंतर त्याला सांगावंच वाटत असतं आणि तो तसा बोलण्याचा प्रयत्न देखील करत असतो. आता मधुभाऊ हे अचानकच सायलीकडे बघायला लागतात आणि देवीकडे प्रार्थना करतात की हे देवी आई, मला लवकरात लवकर बोलता येऊ दे. माझ्या साऊला तिचं सत्य मला सांगायचंच आहे. त्यामुळे आता मधुभाऊ हे जोरजोरात हात पाय हलवायला लागतात आणि काहीतरी असं बोलण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांना बोलता यावं किंवा त्यांच्या स्वर यंत्रणेवर ताण येत असतो. तेव्हा आता सायली म्हणते की हे काय करताय मधुभाऊ, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा, तुम्हाला काही बोलायचंय का. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय झालं मधुभाऊ, तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न करत आहात का. त्यावेळेला प्रिया तिथून धावत धावत येते आणि म्हणते की हा म्हातारा, मला तर वाटत ना हा म्हातारा आजच्या दिवसातच सायलीची खरी ओळख तिला सांगून टाकणार आहे. आता काय करू मी. ती खूप जास्त चिडत असते. ती म्हणते की अगं सायली, तुला समजतंय का, मधुभाऊना आता हॉस्पिटलमधून आणलंय आणि तू आपल्यासोबत सगळ्यांसोबत त्यांना बसवल. अगं त्यांची तब्येत नाजूक आहे, त्यामुळे त्यांना इथे सगळ्यांसोबत न बसवता तू त्यांना रूममध्ये बसून आराम करायला सांग. म्हणजे चल, मी वाटल्यास तर तुला हेल्प करते. आपण मधुभाऊंना रूममध्ये घेऊन जाऊया आणि त्यांना आराम करू दे. कसं आहे ना, त्यांनाही तब्येतीला आता आरामाची जास्त गरज आहे, कारण त्यांची तब्येत अजूनही रिकव्हर झालेली नाही. अजूनही ते कोमा पेशंट आहेत अर्धे तरी. तेव्हा आता लगेचच मधुभाऊला ती घेऊन चाललेली असते, परंतु सायली थांबवते आणि मधुभाऊ पण येऊन प्रियाचा हात झटकतात आणि तिला काहीही हात लावू नको असं ते इशारा करतात. त्यावेळेला सायलीला समजत सायली म्हणते की थांब प्रिया, तू बाजूला हो. मधुभाऊ मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, तू बाजूला हो. तेव्हा मधुभाऊ हे सायलीला बोट दाखवत असतात त्या भिंतीवरच्या प्रतिमाच्या फोटोकडे. आता तो फोटो हा समोर पाहिल्यानंतर सायली म्हणते की काय झालं मधुभाऊ, हा खोटो प्रतिमांचा आहे, काय झालं. तेव्हा मग आता सायली हे सगळं विचारत असते की तुम्ही या फोटोबद्दल का दाखवताय, मला काही कळत नाहीये. तेव्हा ते सायलीला खुणावूनच दाखवतात की मी तुला काय सांगतो ते नीट बघ आणि ते स्वतःकडे लक्षात यायला सांगतात की सायली तू लहान असं म्हणून ते तिला खुणावून दाखवतात की लहान. तेव्हा मग सायली म्हणते की बोला, लहान काय, कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा मग आता हे झाल्यानंतर तो पुन्हा तो प्रतिमाकडे खोटो दाखवतो. आता प्रतिमाकडे खोटो दाखवल्यानंतर ती म्हणते सायली की हो मधुभाऊ,
मला कळतेय की तुम्ही मला सांगताय की प्रतिमा आणि माझी खरंच जोडी खूप छान आहे, की मग काहीतरी तुम्ही असंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय, बरोबर ना? तेव्हा सगळेजण आता गालातल्या गालात हसतात. तेव्हा मग सायलीला मधुभाऊ म्हणतात की नाही, तसं मला हाणायचं नाहीये. आता मधुभाऊ वेगळ्या प्रकारे इशारा करून सांगायला लागतात. ते म्हणत असतात की तू आणि प्रतिमा. आता प्रतिमालाही ते बोलवायला इशारा करून सांगतात. त्यावेळेला मग आता सायली हे म्हणते की प्रतिमा, आत्या तुम्ही प्लीज जरा पुढे येता का? मधुभाऊंना काहीतरी सांगायचं. आता प्रिया मात्र पुरती घाबरलेली असते. ती म्हणते की काय करू मी, मला काहीच कळत नाही नेमकं हे सगळं काय झालंय ते. आणि मग प्रियाला धक्का बसतो, कारण की जर मधुभाऊ काही बोलले आणि मी तन्वी नाही हे त्यांनी डोळे उघडले, तोंड उघडलं, तर मात्र माझी वाट लागली. तेव्हा आता प्रिया सारखी म्हणत असते की सायली, अगं जाऊ दे, मधुभाऊंना त्रास होईल, असं काही वागू नको. पण तेवढ्यातच तिला कल्पना ओरडते आणि म्हणते की अगं तुझं चाललंय काय तन्वी? अगं काहीतरी मधुभाऊ सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि तू त्यांना रोखण्याचं काम करतीयस. प्रतापही म्हणतो की हो जरा थांब तन्वी, काहीतरी मधुभाऊ बोलण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही प्लीज थांबा, त्यांना अडकू नका. पुढे जायचे, कुठे जायचं या काही गोष्टी बोलू नका. त्यांना जे काही बोलायचे ते नीट बोलू दे, थांब. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की येस, मला सांगा मधुभाऊ काय बोलायचं तुम्हाला? मग अर्जुन म्हणतो की प्रतिमा, आत्या तू प्लीज जरा पुढे ये मधुभाऊ जवळ. आता मधुभाऊ हे सायलीला म्हणतात की बाळा, आणि तो प्रतिमाच्या फोटोकडे सारखा हात दाखवत असतो. त्यावेळेला मग सायली म्हणते की मला कळले प्रतिमा. आत्या मग अर्जुनला बघतच तो म्हणतो की रवी म्हणजेच मधुभाऊ दाखवतात की ह्या दोघी जणी. आता प्रतिमा आत्याच्या हातामध्ये सायलीचा हात मधुभाऊ देतात आणि मग सायली म्हणते की मधुभाऊ तुम्हाला काय सांगण्याचा नक्की प्रयत्न सुरू आहे ते प्लीज तुम्ही सांगाल का? तेव्हा आता मधुभाऊ हे फक्त खुणावतात. मग प्रिया म्हणते की काय झालं, तुम्ही दोघीही म्हणजे त्या दोघीही एकमेकींना अशा अनुरूप नाही असं सांगताय ना तुम्ही, आणि हेच दर्शवताय ना की माझे आई वडील हे माझ्यासोबतच राहिले पाहिजे, म्हणजे प्रिया सोबत, म्हणजे सायली सोबत नाही तर तन्वी सोबत राहिले पाहिजे. तेव्हा आता मधुभाऊ हे नकारार्थी मान डोलवतात आणि सायलीला म्हणतात की सायलीकडे आणि प्रतिमाकडे बोट दाखवत असतात. सायली, प्रतिमा, त्यानंतर पुन्हा रविराजकडेही ते बोट दाखवत असतात. आता मग सायली म्हणते की मधुभाऊ, तुम्ही नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात? आमच्याकडे फक्त तुम्ही बोट दाखवताय, तुम्हाला काही सांगायचंय का? म्हणजे आमच्या निगडीत काही गोष्टी आहेत का? तर प्लीज तुम्ही सांगा, म्हणजे जर तसं काही असेल तर तुम्हाला काही बोलायचं का? तेव्हा मग आता मधुभाऊ हे मान डोलावतात आणि तेवढ्यातच त्यांना थोडंफार तरी हाताचे पायाचे हालचाल करता येत असते. त्यावेळेला आता रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही ते एकत्र उभं करतात आणि दोघांना एकत्र उभा केल्यानंतर सायलीचा लहानपणीचा फोटो, म्हणजे जो भिंतीवर तन्वीचा म्हणजे प्रियाचा फोटो असतो, तो फोटो, त्याच्याकडे बोट ते दाखवतात आणि मग रविराज आणि प्रतिमा यांचं बोट तिकडे दाखवत म्हणतात की ही तुमची मुलगी, म्हणजे ते खुणवण्याचा त्या प्रकारे प्रयत्न करत असतात. अर्जुनला हे सगळं समजत असतं, म्हणजे घरातल्या कोणाला तरी त्यांची भाषा समजत नसते, परंतु अर्जुनला मात्र हे सगळं व्यवस्थित समजत असतं. मधुभाऊ नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे अर्जुनच्या हळूहळू आता लक्षात येत असतं. आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन हा पटकन बोलून जातो की मधुभाऊ, तुम्हाला काय सांगायचंय की रविराज आणि प्रतिमा आत्या यांचा सायलीशी काही संबंध आहे का? तेव्हा मग मधुभाऊ अगदी पापण्यांची उघडझाप करतात आणि पापण्यांची उघडझाप केल्याबरोबर त्यांच्या लक्षात येतं की मधुभाऊ हेच बोलण्याचा प्रयत्न करत होते. मग आता पापण्यांची मधुभाऊ जेव्हा उघडझाप करतात तेव्हा मग सायली म्हणते की बोला ना मधुभाऊ, तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात? प्लीज मला सांगा, आमच्याबद्दल जर काही असेल
तर प्लीज सांगा काही तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या गोष्टीबद्दल. तेव्हा आता मधुभाऊ हे दाखवतात आणि म्हणतात की हो. मग अर्जुनला थोड्या थोड्या गोष्टी समजू लागलेले असतात. अर्जुनला अगोदरपासूनच डाऊट असतो की प्रतिमहत्याची मुलगी म्हणजे प्रतिमत्याची मुलगी सायली असू शकेल का. त्यामुळे अर्जुन पटकन बोलून दाखवतो, मधुभाऊ तुम्हाला हे सांगायचं आहे का की सायली ही प्रतिमहत्या आणि रविराज काकाची मुलगी आहे. हे जेव्हा अर्जुन बोलून दाखवतो त्याच वेळेला मात्र मधुभाऊंकडे सगळ्यांचं लक्ष असतो. सगळ्यांचा कटाक्ष हा मधुभाऊंवर असतो आणि त्याच वेळेला मधुभाऊ हे पटकन पाप्यांची उघडझाप करतात आणि पापण्यांची उघडझाप झाल्याबरोबर इथे प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो. कारण प्रियाचा खोटा मुखवटा आणि बनावटी मुखवटा सगळ्यांसमोर उघडा पडलेला आहे आणि अर्जुनने अगदी बरोबर ओळखले जे मधुभाऊंना सांगायचे आणि मधुभाऊंनी सगळ्यांसमोर आता हेच सिद्ध करून बोलून दाखवले की सायली ही रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी. म्हणजेच नवीच वर्षाच्या स्वागतासाठीच सायलीला नवीन एक सत्याचा उलगडा झालाय. ते म्हणजे सायली हीच तन्वी आहे आणि आपल्या घरात जी रावावरती आहे ती खोटारडी तन्वी म्हणजे प्रिया आहे. तर आता नेमकं प्रिया ही कोण आहे आणि तिचं सत्य नेमकं काय आहे हे मधुभाऊ कशा प्रकारे उघड करतील. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मधुभाऊंवर हल्ला करणारी व्यक्ती म्हणजे नागराज आहे हे देखील ते कसं सांगतील. हे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.